नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवतोय अतिशय सोपी, चवदार आणि पौष्टिक लाल माठाची भाजी. ही भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या भाजीमध्ये फायबर, आयर्न तसेच जीवनसत्वे भरपूर असतात. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक लाल माठाची जुडी घेतलेली आहे. सर्वात आधी आपल्याला ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ही चिरून घेणार आहोत. इथे मी भाजी चिरून घेतलेली आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. त्याकरिता मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये अर्धा पळी तेल घालणार आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. सोबतच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी मध्यम आकाराचे 4 कांदे घेतलेले आहेत. सोबतच 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आता हे तेलावर छान असं परतवून घ्यायचं आहे. कांदा लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. इथे मी पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला तसेच चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. मसाले परतवून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लाल माठ घालायचा आहे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे. पालेभाजी शिजायला फार काही जास्त वेळ लागत नाही. व्यवस्थित लाल माठ एकजीव करून झाल्यानंतर कढईवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. साधारण 5 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया आणि पुन्हा एकदा आपण ही पालेभाजी आहे ती व्यवस्थित हलवून घेणार आहोत. पालेभाजी छान अशी शिजली आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. आपली गरमागरम लाल माठाची भाजी बनवून तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. अशाच सोप्या रेसिपींसाठी किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.